नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो ऐकायला जरी अवघड वाटत असला तरी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तो म्हणजे मानवी मूत्राचा वापर शेतीमध्ये करणे। नक्कीच मित्रांनो, विषय थोडासा अवघड आहे, ऐकायला अवघड आहे आणि करायला सुद्धा अवघड आहे। पण शेतीमध्ये जेव्हा आपण याचा वापर करतो तेव्हा काय फायदे होतात आणि त्याचा वापर कसा करायचा, डायरेक्ट करायचा का काही प्रक्रिया करून करायचा आणि कोणत्या व्यक्तीचे मूत्र वापरायचे व कसे वापरायचे त्याबद्दलचे सखोल नॉलेज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। एक व्यक्ती एका दिवसाला 1 ते 2 लिटर मूत्र बाहेर टाकत असतो आणि त्याचा आपण वापर करत नाही। पण याच मूत्राचा वापर करून आपण आपल्या शेतीचा खर्च कमी करू शकतो। ते कसा ते बघूया। बघा, मानवी मूत्राचा आपल्या शेतीमध्ये वापर कितपत योग्य आहे याचा पडताळा करण्यासाठी आम्ही शिवांबू चिकित्सा या ग्रंथाचा संदर्भ घेतलेला आहे आणि या ग्रंथाच्या आधारे आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। ग्रंथामध्ये मूत्राला शिवांबू हा शब्द वापरण्यात आलेला आहे। शिवांबू याचा अर्थ शिव म्हणजे शुद्ध आणि आंबू म्हणजे पाणी किंवा द्रव्य, म्हणून त्याला शिवांबू हा शब्द या ग्रंथामध्ये वापरण्यात आलेला आहे। मानवी मूत्र म्हणजे काय? मानवाच्या शरीरातील घाण द्रव रूपाने बाहेर टाकली जाते त्याला मानवी मूत्र म्हणतात। या मानवी मूत्रामध्ये शेती उपयोगी अनेक घटक असल्याचा दावा शिवांबू चिकित्सा या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे। मानवी मूत्रामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 8000 mg ते 12000 mg पर्यंत आहे। त्याचबरोबर फॉस्फरसचे प्रमाण 300 mg ते 800 mg पर्यंत आहे। पोटॅश 1000 mg ते 2000 mg पर्यंत आहे। कॅल्शियम 100 mg ते 200 mg आहे। मॅग्नेशियमचं प्रमाण 50 mg ते 120 mg आहे। सल्फरचं प्रमाण 200 mg ते 300 mg आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य 1 mg ते 3 mg पर्यंत यामध्ये पाहायला मिळतं। आता बघूया मानवी मूत्र वापरण्याचा विधी। बघा, मानवी मूत्र हे डायरेक्ट वापरले जात नाही। जर तुम्ही डायरेक्ट मानवी मूत्र एखाद्या झाडावर फवारलं तर झाड जळून जाऊ शकतं, इतकी उष्णता या मानवी मूत्रामध्ये असते। म्हणून मानवी मूत्राला फर्मेंटेशन करूनच वापरावं लागतं। फर्मेंटेशन करण्याची विधी पुढील प्रमाणे आहे। यामध्ये लागतं 20 लिटरचा एक ड्रम, 10 लिटर पाणी, 1 किलो गूळ आणि 5 लिटर ताक। ही सर्व सामग्री एकत्र करून 20 लिटरच्या ड्रम मध्ये टाकायची। अर्धा ड्रम भरलेला राहणार आहे, वरची अर्धी पोकळी राहणार आहे। या ड्रमला वरून एक कापड गुंडाळायचं, झाकण पॅक लावायचं नाही, कारण यामधला जो गॅस आहे तो बाहेर पडत असतो, दुर्गंधी बाहेर पडत असते आणि जर तुम्ही पूर्ण पॅक करून ठेवला तर तो फुटण्याची शक्यता असते। आता हे तयार केलेले द्रावण 15 ते 20 दिवसापेक्षा जास्त ठेवायचं नाही, कारण 15 ते 20 दिवसानंतर यातला जो गॅस आहे, जो म्हणजे नायट्रोजन आहे, तो उडून जातो आणि जीवाणूचा काउंट हा कमी होत जातो। जेव्हा आपण मानवी मूत्राचे फर्मेंटेशन करतो त्यामुळं मानवी मूत्रातली उष्णता कमी होते, त्याचबरोबर नायट्रोजन स्थिर केला जातो, त्याचबरोबर CN रेशो मेंटेन केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मूत्राची जी दुर्गंधी येते ती दुर्गंधी कमी होते, त्यामुळं हाताळण्यास सोपं जातं। बघा, मानवी मूत्र निवडताना कोणती काळजी घ्यावी? शिवांबू चिकित्सा या ग्रंथानुसार जो व्यक्ती मांसाहार करतो, मद्यपान करतो, आम्ल पदार्थ घेतो अशा व्यक्तीचं मूत्र वापरायचं नाही। जो व्यक्ती सात्विक आहे, स्वच्छ आहे आणि रोगमुक्त आहे अशाच व्यक्तीचं मूत्र आपण वापरू शकतो। जर एखादा व्यक्ती रोगिष्ट असेल आणि तो औषधी घेत असेल तर औषधीचे काही अंश हे मूत्रामध्ये उतरतात, त्यामुळे झाडाला आणि जीवाणूला इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा व्यक्तीचं मूत्र आपण वापरू नये। आता यानंतर बघूया मानवी मूत्राचे शेतीमध्ये होणारे फायदे। तत्पूर्वी मित्रांनो, शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी, शेतकऱ्याला शिकवण्यासाठी, कारण शेतकरी शिकला तरच टिकणार आहे, नाहीतर शेती एवढी सोपी राहिली नाही। ही शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतकऱ्याला नॉलेज देण्यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर।
ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही मातीचे आरोग्य, मातीचा पीएच, पाण्याचे आरोग्य, पाण्याचा पीएच, पाण्याचा TDS, त्याचबरोबर जीवाणू आणि जीवाणूंचा वापर, फर्टिलायझर आणि फर्टिलायझरचा वापर, फवारणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन आणि बुरशीजन्य रोगापासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल, त्याचबरोबर चुनखडी व्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट, इस्रायल टेक्नॉलॉजीनुसार वॉटर मॅनेजमेंट कशी असावी त्याबद्दल सविस्तर चर्चा या 3 दिवसाच्या कोर्समध्ये करणार आहोत. 299 रुपयामध्ये हा कोर्स आहे. ज्या व्यक्तीला हा कोर्स करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी त्याला कोर्सची डिटेल पाठवेल. आता बघूया की मानवी मूत्राचे आपल्या शेतीला होणारे फायदे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे नायट्रोजनचा पुरवठा. मानवी मूत्रामध्ये 8000 ते 12000 mg नायट्रोजन असतो आणि जेव्हा आपण नायट्रोजन पिकाला देतो तेव्हा पिकाची वाढ जोमाने होते, पिकामध्ये काळोखी येते. काळोखी आल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो. प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढल्यामुळे झाडाला पाहिजे ते अन्न पुरवले जाते आणि झाडाची वाढ चांगली होते. त्याचबरोबर खतावरला खर्च सुद्धा कमी होतो. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पीएच मेंटेन होतो. जेव्हा आपण मानवी मूत्राचे फर्मेंटेशन करतो तेव्हा त्यामध्ये ताक, गूळ आणि मूत्र याचा वापर केला जातो. या 3 द्रव्याला आपण मिश्रण करून 3 ते 7 दिवस आपण ठेवतो तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे आम्ल तयार होतात, जसे की लॅक्टिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड आणि ऑर्गॅनिक ॲसिड. या ॲसिडमुळं माती जी आहे ती न्यूट्रल होते आणि मातीचा पीएच हा कमी होतो. परिणामी एखाद्या ठिकाणी जर पीएच वाढलेला असेल तर या मूत्राचा वापर फर्मेंटेशन करून जर आपण केला तर मातीचा पीएच कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण मानवी मूत्राचा मातीमध्ये वापर करतो तेव्हा मातीतील जीवाणू सक्रिय होतात, मातीचा EC सुधारतो, त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब वाढण्यास सुद्धा मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखाद्या वेळेस मुळाला बुरशी लागली असेल तर हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करते आणि मुळामधचा ट्रेस कमी करून मुळं चालू करते. म्हणजे मुळाचे अन्न उचलण्याची जी प्रक्रिया आहे जी थांबलेली असते ती त्याची सुरुवात करते. आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये दिलं तर हे अति उष्ण असल्यामुळं आपल्या पिकाच्या मुळाला उष्णता निर्माण करतं आणि अशा वेळी ते मुळं ॲक्टिव्ह होऊन पिकाला अन्न उपलब्ध करून देतात. हे फर्मेंटेशन केलेले द्रव वापरायचे कसे, कारण खूप महत्त्वाचा विषय. जर वापर केला नाही तर आपण चुकीच्या पद्धतीने वापरलं तर याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, हे शक्यतोवर ड्रीपमधूनच सोडा. फवारणीमध्ये जास्त वापर करू नका, कारण बरेचसे पिकं नाजूक असतात. पण तरी आपण फवारणी सुद्धा करू शकतो जर फर्मेंटेशन केलं तर. डायरेक्ट फवारणी केली तर पिकं जळणार. जे आपण 10 लिटर द्रावण तयार केलेलं आहे त्यामध्ये 200 लिटर पाणी टाका आणि ड्रीपद्वारे याची ड्रिचिंग करा किंवा पंपाने प्रति 10 पंप म्हणजे 200 लिटरचे 10 पंप करा आणि झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये याची ड्रिचिंग करा. फवारणीमध्ये 1 लिटर प्रति पंप आपण याचा वापर करू शकतो. याच्यासोबत दुसरं काहीच जमत नाही. कुठलंही केमिकल, कुठलंही बुरशीनाशक याच्यासोबत जमत नाही. याला डायरेक्ट आपण फवारू शकतो. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला देत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किमान 5 ग्रुपमध्ये तरी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर होईल आणि त्याच्या उत्पादनात वाढ होईल. सो थँक्यू. विश यू वेल्थ.